IBS साठी फक्त गोळ्या घेऊन त्याचे सिम्पटम्स दाबून ठेवू नका, त्याच्या मुळावर काम करा. नुकतंच एक 19 वर्षाचा मुलगा आपल्या ठाण्या क्लिनिकमध्ये आला होता. या पेशंटला गेल्या 2 वर्षांपासून कधी कडक तर कधी पातळ असं मोशन्सला होत होतं. त्याचबरोबर संडासामध्ये आव पडणं हा पण खूप त्रास होत होता. त्याचबरोबर कधी कधी मोशन सोबत रक्त सुद्धा जात होतं. या सर्व गोष्टींमुळे पेशंटचं पचन पूर्णपणे बिघडलेलं, भूक एकदम मंदावली होती व वजन गेल्या 2 वर्षांमध्ये 10 ते 15 किलो कमी झालं होतं. यावर सगळ्या तपासण्या व ॲलोपॅथीचे सगळे उपचार करूनही झाले होते, तरीही पेशंटला अजिबात बरं वाटत नव्हतं. व या आजारामध्ये जर का आपण पेशंटच्या पचनावरती काम करणारी औषधं दिली तर याचा खूप चांगला रिझल्ट पेशंटला येतो. या पेशंटला आपण तुळस, बेल, दुर्वा आणि कोहळ्याने बनवलेली काही औषधं दिली व त्याने पेशंटचं पचन पूर्णपणे सुधारलं. आतड्यामध्ये असलेला आजार बरा झाला व त्यामुळेच पेशंटची आव, रक्त हे सगळे त्रास कमी झाले. 2 महिन्यातच पेशंटची भूक सुद्धा खूप चांगली झाली व पेशंटचं वजन सुद्धा पूर्ववत व्हायला मदत झाली. तुम्हाला सुद्धा पचनासंबंधित काही तक्रारी असतील किंवा IBS चा त्रास होत असेल तर कमेंट्समध्ये IBS टाईप करा.